वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे पूनम. तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात. आज आहे अंगारिका संकष्टी. सर्वांना अंगारिका संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्ताच मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे. आणि अंगारकी संकष्टीचा माझा उपवास असतो, तर आता उपवास आहे. सकाळी ह्या दोघांना डब्बा वगैरे दिलेला आहे आणि नेमकी ह्यावेळेस मी विसरली ना, तर ह्या दोघांचं आता मला खिचडी, माझा उपवास आहे तर मला खिचडी करणार आहे. आरवला जेवण करते दुपारी एक टायमाचं आणि नंतरला संध्याकाळी सगळं नैवेद्याचं. तर आज बनवणार आहे मी मोदक. तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत. मस्तपैकी कालच रात्री आहे ना दुर्वा काढून ठेवलेला आहे. आता मस्त मला असं आता दुर्वांचा हार करायचा आहे. आज बाप्पा काय माझी परीक्षा घेतात काय कळतच नाही. आज तर आहे ना दुर्वा आहे ना कमी पडला, मग पुन्हा जाऊन दुर्वा घेऊन आली. दुर्वांच्या जुडा बांधून घेतलेल्या आहेत आणि मग आता त्याचा मस्त असा हार बनवते. आणि हे ना खोबरा दिसते तुम्हाला, हे खरे तर नारळ आहे. ह्यांची मामी आहे ना, मामीकडनं आम्ही विकत घेतले होते. नवरात्रीमध्ये आम्ही नवरात्रीत गावी जातो ना तेव्हा आणले होते, पण ते फोडायला जमले नाही. जेवढे जमले तेवढे खाल्ले, म्हणजे फोडून खरवडून फ्रीजरमध्ये ठेवून खाल्ले. पण हे राहिले होते, मग ते सुकले तर त्याचे आता गोटे झाले ना. तर आता सुका खोबरा मस्तपैकी, बाहेर सुका खोबरा कोणाकडे 400 आहे, कोणाकडे 600 आहे. पण आता बरं झालं, आता तिळगुळ पण बनवायला लागतील. मला सुका खोबरा माझ्या घरच्या घरी आता तयार होणार आहे. मस्त आता उन्हात त्याला चांगलं सुकवून घेते. आणि आज मंगळवार, लाईट गेली, कपडे राहिले, तर आता मी कपडे वाळत लावून घेते. आणि सर्वात बेस्ट म्हणजे काय माहिती आहे, मला एक दाखवते. पावसासाठी आहे ना मी असं स्टँड बनवून घेतलेलं आहे, म्हणजे माझे कपडे घरातल्या घरात सुकले जातात. ह्या दोरीने असे ओढते आणि हा स्टँड माझा आला खाली, म्हणजे पावसात मला टेन्शन नाही राहत. सगळे कपडे घरातल्या घरात राहतात माझे. तर आता तो काम आटपून घेते आणि नंतरला बाकीची सगळी तयारी करते जेवणाची. तू तुझा हँड कुठे? हँड येस. लेग कुठे आहे तुझे? लेग येस. टंग टंग. टीथ, नोज, आईज, इयर, हेड, हेअर. छान. स्टमक कुठे आहे रिदूचा? व्हेरी गुड बॉय. फायनली मस्तपैकी असा दुर्वांचा हार मी रेडी केला. काय होतं काय माहिती नाही, पण मला आज आम्ही दरवर्षी मी करतेच ना अंगारकी संकष्टीला. त्यावेळेस दुर्वा कमी पडत होत्या, तर मी आरवला क्लासला सोडायला गेली तेव्हा घेऊन आली आणि पटकन असा मस्त असा हार बनवून घेतलेला आहे. तर आता आरव बसला अभ्यास करायला. हाय हाय. आणि आता जेवणाची सुरुवात करते. जेवण बनवायला मोदक करायचे अजून, सगळं आज बाकी आहे. ते पहिला सगळं आवरते. किचन थोडासा ओटा रिकामा असेल ना तर जेवण बनवायला पण जरा बरं वाटते. जरा किचन मेशी झालेला आहे, सगळा पसारा तसाच आहे, म्हणून तो पहिला आवरते, मग जेवणाला सुरुवात करते. डाळ ना दुपारी शिजवून घेतली होती म्हणून पटकन असं आता वरण करता आलं. आणि गूळ कापून घेतलेला आहे. जे कापून घेतलं तर कसं तुपात पटकन वितळला जातो ना. तर पहिला आता खोबऱ्याची चव करून घेते, म्हणजे मोदक करायला मोकळी होईल तोपर्यंत चव पण थंड होईल ना म्हणून. हल्ली मोस्ट ऑफ तर मी आता हल्ली ना मुरुडवरनंच नारळ आणते. तर हा नारळ आहे ना खूप ओलसर वाटते, कारण मुरुडवरून जे नारळ आणतो ना गावचे, ते जरा सुके असतात आणि एवढे ओलसर नसतात. पण आता हा मला खूप सुकवायला लागेल. मस्तपैकी असं आता गूळ वितळून झालेला आहे. आता त्याच्यात टाकून घेते खोबरं. फायनली खोबरा रेडी झालेला आहे. आता करून घेते आहे मटारची भाजी. काय तयारी चालू आहे नैवेद्याची. आमच्या इथं असंच आवाज असतो. माझे गणपती बाप्पा किती क्यूट आहेत. एक कॉईन पण ठेवला, हे पण ठेवला आणि हे पण ठेवलं. तर गाईच आता आपण बघूया मम्मा काय करते ते. चला गाईच बघूया आपण.
मम्मा आपलं आता काय काय जेवण राहिले आणि काय काय जेवण झालंय जरा सांग. झालं आता मटार बटाटा भाजी केली ती झालेली कारण आहे. गाईज आज आम्हाला पॉसिबल नव्हतं ना बिरड्याची भाजी करायला. अरे नाही मला लक्षात नाही राहिलं बिरडा भिजत आणि हा घालायचा. आपला ऍक्च्युली काय काल असतं कळलं मला संकष्टी हे असतं ना आपला मोदकचा आणि हा मोदकचा सारण करून ठेवलाय. नाही सारण खाली आहे त्याच्यात बरं. वरण नाही. आणि इथे हा मोदकचा सारण बनवला मस्तपैकी मम्माने. आणि इकडं तिथे भात आहे आपला, भाजी, अजून एक हे करते भाजी, नंतर आपली बटाट्याची भजी, मोदक लाडू आणि 2 प्रकारच्या भाज्या. तुम्ही पण काय माझ्यासोबत गोष्ट तुम्ही जेव्हा आमचा मस्तपैकी दिवस जळतोय. अजून बस तेल आहे का संपला बघतोच मला. 7ला दिवाबत्ती केली, अजून पण तेल आहे घरात. मला दिसत नसेल. नागरवती संपली. आज बघा ना कसा भारी दिसतोय हा. निघायसुद्धा मला लवकर उठायचं कारण स्कूल चालू झाल्यात माझ्या आणि आता एक्झाम पण आले जवळ. पण मग उद्या वेळेस मला लवकर उठायला लागेल. फायनली रक्षू आता चालायला लागलेला आहे. खूप मस्त वाटतं. ही एक मेमरी आहे म्हणून हा उभ्यामध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. फायनली अर्धा जेवण रेडी झालेलं आहे. आता मोदक करायचे आहेत. मोदकांचा पीठ मळून घेते आणि मोदक करून घेते. बाकी जेवण अर्ध्या अधिक तर झालेलं आहे. मटारची भाजी, ग्रीन पीस केलेत, वरण आणि ह्याच्यात आहे भात, ह्याच्यात आहे चव मोदकांची. आणि आता हा पीठ मळून घेते. सर्वात शेवट यावेळेस मोदक ठेवलेत कारण सगळं आटपून घेतलं. आता मोदक करते. आरवला भजी पण खायचे. मी म्हटलं कशाला बाप्पाला खायचं बोलते ना, बाप्पाला खायचे, बाप्पाला नाही ह्याला खायचे. आणि दोन्ही प्रकारच्या बोलते भजी पापड दोन्ही पाहिजे. आता पहिला तर मी आता मोदक करून घेते. तोपर्यंत ते येतील, ते पण थोडी हेल्प करते. फायनली मोदक बनवून झालेले आहेत. आता ह्याला उकडायला ठेवते. रेशमी आली होती म्हणून खूप हेल्प झाली. तिने पण बऱ्यापैकी केले. आणि हे ना अशी ह्याच्यावर पानं ठेवली ना तर त्याचा स्मेल खूप भारी येतो म्हणून ही पानं पण ठेवते. आणि ताईने मला केसर कधीपासून आणलेला, त्याचा यूजच नव्हता म्हणून म्हटलं आज ट्राय करूया मोदकवर लावून. तर आज म्हणून मोदकाला लावलं आहे केसर. पैसे काय तरी आज आलोय. आज सगळ्यांच्या घरी काय बोलतात अंगारिका संकष्टी म्हणून. संकष्टी आहे ना, तर तू हा नॅपकिन का घेतलास पण? शेत आहे ना. अच्छा मी आता माझा पर्स आणजा. फायनली मोदक रेडी झालेले आहेत. आणि खूप दिवसापासून बाई काश्मीरला गेली होती तेव्हाच मला केसर आणला होता पण तो वापरच केला नाही. तर म्हटलं इंस्टा यूट्यूब सगळीकडे बघते की मोदकावरती हे केसर लावतात. तर म्हटलं आज आहेच माझ्याकडे ना आपण पण लावूया. खूप मस्त असा कलर आलेला बघू शकता. जस्ट आत्ताच झालेत. आता ते थोडे थंड झाल्यावर काढेन आणि थोडेसे दुसरे लावेन. आणि ही जी पात दिसते ना ही या पातीला काय बोलतात मला माहिती नाही आहे. पण तुम्हाला जर ही पात दिसली ना तर नक्की मोदकावरती ठेवा. म्हणजे प्रॉपर असा बासमती राईसचा स्मेल कसा असतो तसा प्रॉपर आता स्मेल येतो आहे. आणि म्हणजे बासमती तांदळाचा पीठ पण येतो ना काही विकत आणला. तर हा आमचा घरचा होता. तर आईला माहिती आहे ना तर ही पात आईने घरी आमच्या इकडे लावलेली आणि ती मस्तपैकी अशा आज मोदकावर ठेवले. इतका भारी स्मेल येतोय ना ते स्मेलनीच असं वाटते कधी मोदक खातोय असं झालं. आता पापड तळते. आज काय भजी वगैरे करायला नाही भेटले कारण मोदक करेपर्यंतच वेळ गेला. तरी पण रेशमी आली होती मला मदत करायला. पण काय सगळं एकटीने पॉसिबल नाही होत आहे. तर आता पापड तळते आणि देवाला नैवेद्य दाखवते. फायनली मोदक सगळे रेडी झालेले आहे. जेवण पण रेडी झालेलं आहे आणि आरवला खूप भूक लागले. मटार वाटाणा मटारची भाजी होती. ही काकीने भाजी दिली, ही आजीने भजी आणि गुलाबजाम.
आणि पापड आणि आमचा नेहमीचा भात. Guys, आता आपण नैवेद्य लवकर उठवायला हां चालेल चालेल चालेल. आज आहे ना खूपच उशीर झालेला आहे ॲक्च्युलीमध्ये, कारण गडबड त्याचा थोडासा अभ्यासाचं पण बघायचं होतं, म्हणून त्याच्यामुळे सगळं उशीरच झाला. पण आता जेव. टाइम 10:26 झाला. हां जेवूया. गाईच एवढी मेहनत केली, असं वाटते काहीतरी आता भेटलेलं आहे मला. उठतायच तुम्ही. मम्मानी सगळं केलेलं आहे. तर मस्त फ्लेक्स होते देवाला. आणि टाईम बघा तुम्ही. ते जे स्वस्तिक काढतात पाण्याने, ते ट्रान्सपरंट नसतं स्वस्तिक. ते 21 मोदकचा नैवेद्य आणि आपला नैवेद्य असतं. बाबू पाणी आण ना, पाण्याचा तांब्या तिथेच राहिला बघ. पाणी आणतो मी आता छोटंसं. आपलं काहीतरी असं बघायला लागेल ना, म्हणजे हे असं खाली ठेवण्यापेक्षा. पाटावर पण हे राहणार नाही म्हणून आज पाट नाही घेतला. ओके, बाप्पाला पाणी आणि मस्तपैकी आता देवाला सोडते. सॉरी बाप्पा, उशीर झाला. ये चल. आज नेमका त्यांना पण उशीर झाला आहे जेवायला यायला, आणि काम आहे अर्धा तासाचा, पण ते गेले, ते तिकडेच फसले. तर ते बोलले तुम्ही जेवून घ्या, तर आम्ही दोघं जेवून घेतो आता. फायनली सगळं आटपलेलं आहे. ते पण आज नेमके कामावरनं उशिरा आले, नाहीतर ते येतात लवकरच, त्यांची पण मदत असते. पण आज त्यांना पण उशीर झाला. ते आत्ता जस्ट आले, जेवले, आणि मी इथे सगळे आता भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत. ही हा एवढा मोठा आहे ना मोदक पात्र, आईला मामाने दिलेला आहे, भाऊबीजेचा आहे. ह्याचा खूप उपयोग होतो. आणि अशा प्रकारे सगळी भांडी, पसारा दिसेल तुम्हाला भांड्यांचा, पण सर्व भांडी रात्रीच घासून घेतल्या, म्हणजे सकाळी टेन्शन नाही भांडी लावायचं, मग पुढच्या कामाला आहे. कारण एकदा राहायला पेंडिंग, तर ते पेंडिंग होत जातं. मग त्यापेक्षा रात्रीची कामं सगळी रात्रीच आटपून घेतलेली आहे. आणि आरव पण कंटाळा, आरव पण झोपून गेला. तो बोलता आज खूपच मम्मा लेट झाला, खूप उशीरच झाला आज खरं तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.